विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल स्मरण प्रेम पान्हा, विठ्ठल स्मरण प्रेम पान्हा, विठ्ठल आमचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमचे सुखाचे जीवन. विठ्ठलाची घ्या हो, विठ्ठलाची गाओ, विठ्ठलाची घ्या हो, विठ्ठलाची गाओ, विठ्ठलाची घ्या हो, घ्या हो, विठ्ठलाची गाओ, विठ्ठलाची पाहो सर्वभूती, विठ्ठलाची पाहो सर्वभूती, सर्वभूती, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. ए कमले, गण्या उठला का ग? नाही गाई, मी उठवायला गेले तर माझ्यावरच वरडत या. होय का? हे आय, माझे केस विंचरून दे ना. अगं, रोजचं तुझं काम करायला शिक की. लहान आहेस होय, मोठी झालीस की ग माय. हे आय दे ना ग. बरं, ये बाई. ए आय, हा सूर्य लवकर का मून नको येतो ग? उद्या धर ना, तुला इचरायला लावते. आय बघ ना. अरे पोरा, ते काय आपल्या हातात आहे होय? आणि आगाऊ विचारू नकस. मी एवढी शिकलेली नाही म्हणून तर तुम्हासनी शिकवते ना. हा कसला शिकतोय?
काय बाई विचारित असतो मेल्यासारखा. ए गप्पे ठोंबे. चालू झालं का तुमचं? अरे ते काय म्हणते ते शाळेतला अभ्यास केलात का? हा आहे ते विचारायचंच राहिलं ते. अरे देवा. ए कार्ट्या, आंघोळ कर जा लवकर आणि जा बिगी बिगी शाळेत. मला बी मडकं इकायला जायचं या. आय मी आज मॅडमला समदे पाडे म्हणून दाखविले. बाईंनी मला शबासकी बी दिली. हां, मला माझ्या वर्गातल्या मुली म्हणतात की तुझा भाऊ लई हुशार आहे म्हणून. ताया तू पण लई हुशार आहेस की. उगाच वर्गात पहिल्या नंबरानं पास होतीस होय. काय माय लेकरं हाय ती. एका घडीला भांडत्यात आणि दुसऱ्या घडीला जवळ बी येतात. तुझं माझं जमना आणि तुझ्या बिगर कर म्हणा. आज मी बाजारात 5 माठ विकले. 60 रुपयाला एक. हां, आता मला सांग बरं, माझ्याकडे किती पैक गोळा झालं? 300 रुपये. हां, बराबर आहे. आया तुला बी येतं का ग गणित? अरे माझ्या बानं शालत नाही धाडलं, पर जगातलं गणित शिकवलं. या 300 रुपयात खायला बी आणावं लागतं आणि तुमचं कापड, वह्या, पेन हायतच की. तुझ्या बाला लई वाटायचं पोरं लई मोठं शिकलं पाहिजे. आय तू लई करतीस ग. तुझ्यासारखी आई मला कुठे बी भेटणार नाही. आय मी लई शिकल. मी बी लई मोठा माणूस होईल. गप्पे शेंबड्या, नाक पुसता येत नाही आणि निघाला मोठा माणूस व्हायला. आया बघ की कसं बोलती या. जरा चांगलं म्हणलं की लागली भांडाया. या तुकडा मोडा आणि अभ्यास करा. माई आहेत का घरात? हो काय बाहेर ये, माणसं आल्यात. हो हो आले. हां बोला. आम्हाला दहीहंडीसाठी एक चांगला रंगवलेला माठ पाहिजे. हो मिळेल की. आणि त्यावर मंडळाचं नाव बी लिहून भेटल. ते मडकंच आम्ही वेगळ्या पद्धतीनं बनवितो, म्हणजे ते फोडताना बी लवकर फुटतं या. अहो, गेल्या वेळेस बाजारातून आणला होता, तो फुटत नव्हता. आता तेवढे मनोरे उभा करून असं झालं तर अवघडच आहे की. दुसऱ्या मंडळानं सांगितलं की इकडून घ्या, माई छान बनवतात म्हणे. माई किती रुपये द्यायचे? 250 रुपये भाऊ. अहो खूप झाले, जरा कमी करा. अहो भाऊ, तो माठ बनविताना लई काळजी घ्यावी लागती या. बरं रंगोटी बी आहेच की. तुम्ही एक बार घेऊन बघा, पुढच्या खेपाला कमी करू. बरं माई, आता तुम्ही एवढं म्हणताय तर घ्या. आता तयार नाही, सांच्याला मिळेल तुम्हासनी. रंगवलेलं वाळाया बी पाहिजे. ए कमले, मंडळाचं नाव लिहून घे की ग साहेबाकडून. आई म्या लिहू?
बरं लिहू बाबा. घ्या माई, पण संध्याकाळपर्यंत बनवून ठेवा बरं का. अहो 3 दिवसांवर सण आलाय, अजून खूप तयारी करायची आहे. होय भाऊ. आय 60 रुपयाचं मटकं तू 250 रुपयाला का दिलंस? अरे देवा, अजून तू लहान आहेस. मोठा झाला म्हणजे समज कळेल तुला. जा लवकर शाळेत. मुलांनो, कालचा होमवर्क केला का सगळ्यांनी? चला आपापल्या वह्या बेंचवर ठेवा. आता लक्ष द्या इकडे सगळे. तर आता 2 दिवसावर दहीहंडी आलेली आहे. दहीहंडी कशाला म्हणतात माहित आहे का तुम्हाला? माहित नाही? तर ठीक आहे, ऐका मग दहीहंडी कशाला म्हणतात. तर दहीहंडी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याला आपण जन्माष्टमी असं म्हणतो. तर श्रीकृष्ण लहानपणी काय करायचे, त्यांच्या सवंगड्यासोबत किंवा मित्रांसोबत लहानपणी त्यांना लोणी खूप म्हणजे आवडायचं. तर मग ते लहान असताना त्यांच्या घरचे लोणी खायचे आणि जर एखाद्या वेळेस घरी जर लोणी नसलं तर ते शेजाऱ्यांच्या घरी जायचे आणि मग शेजाऱ्यांच्या घरी लोणी वगैरे पूर्वीच्या काळी कसं ते शिक्क्यावर ठेवायचे लोणी आणि ते काढायला येत नव्हतं लहान मुलांना, त्यामुळे ते एकावर एक चढायचे. म्हणजे आता तुम्ही ते चिरकुटे खेळते का एकमेकांवर थांबून खेळतात बघा, तर त्या प्रकारचं. तर मग ते सगळ्यांना ते मनोरे तयार करायचे त्यांच्या मित्रांना खाली थांबवून आणि मग ते वरी चढायचे आणि त्या मडक्यातलं लोणी घ्यायचे आणि मग ते सगळेजण मिळून लोणी खायचे. समजलं का मग दहीहंडी कशाला म्हणतात ते? तर मग उद्या येताना दहीहंडी कशाला म्हणतात या विषयावर 10 ओळी निबंध लिहून आणायचा. ठीक आहे? पप्पा बघत की मला कोणीतरी बॉल मारलं. ए कोणा रे ते? ए समशेट्टी, त्या पोरांना हाकला इथून. तुम्हाला कळत नाही का रे? इथं दहीहंडी आहे, चला पळा इथून. लहान पोरांना खेळायला नाही बनवलं हे. हाकला हाकला सगळ्यांना इथून. आय
मी त्या मोठ्या साहेबांच्या घरात बॉल टाकला म्हणे. काय रे कार्ट्या? आया, मी हटकून नाही मारला ग. अरे पोरा, आपण आपली पायरी बघून चालावं. काय नडलं आहे तुला खेळण्या बिगत? अभ्यास कर की गुमान घरात. पण आया, बाई म्हणाल्या की दहीहंडी बाळगोपाळांसाठी. अरे पोरा, हे समजा मोठ्या लोकांचं काम आहे. तू गप गुमान खा आणि अभ्यास कर. ए गण्या, अरे आज नको खेळायला. काल बापान लई कातवलंय. वय रे, आई बी लई रागवली होती माझ्यावर. आपण 2 दिवस न खेळलेलंच बरं. का? माझा बा म्हणत होता की तो लई मोठा गुंडा आहे. तो असंच गणपती दहीहंडी करतो, पट्ट्या फाडतो आणि पैगा घेतो म्हणा. उंच बांधलेल्या मडक्यातील लोणी खाण्यासाठी ते बाळगोपाळांचे मनोरे उभा करत. लहान पोरांना खेळायला नाही बनवलं हे. तो असंच गणपती दहीहंडी करतो, पट्ट्या फाडतो आणि पैगा घेतो म्हणा. अरे पोरा, आपण आपली पायरी बघून चालावं. उंच बांधलेल्या मडक्यातील लोणी खाण्यासाठी ते बाळगोपाळांचे मनोरे उभा करत. लहान पोरांना खेळायला नाही बनवलं हे. तो असंच गणपती दहीहंडी करतो, पट्ट्या फाडतो आणि पैगा घेतो म्हणा. पोरा, आपण आपली पायरी बघून चालावं. उंच बांधलेल्या मडक्यातील लोणी खाण्यासाठी ते बाळगोपाळांचे पोरांना मनोरे. खेळायला नाही बनवलं हे. तो असंच गणपती दहीहंडी करतो, पट्ट्या फाडतो आणि पैगा घेतो म्हणा. पायरी बघून चालावं. उंच बांधलेल्या मडक्यातील लोणी खाण्यासाठी ते बाळगोपाळांचे लहान मनोरे पोरांना उभा खेळायला करत. नाही बनवलं हे. आणि पैगा घेतो म्हणा. उंच बांधलेल्या मडक्यातील लोणी खाण्यासाठी ते बाळगोपाळांचे मनोरे उभा करत. लहान पोरांना खेळायला नाही बनवलं हे. असंच गणपती दहीहंडी करतो, पट्ट्या फाडतो आणि पैगा घेतो म्हणा. अरे पोरा, आपण आपली पायरी बघून चालावं. उंच बांधलेल्या मडक्यातील लोणी खाण्यासाठी ते बाळगोपाळांचे मनोरे उभा करत. असंच गणपती लहान पोरांना खेळायला नाही बनवलं हे. विलवाट कोण दाखविल वाट भोवऱ्यातही जीवन नौका लाटेवरती लाट गुरुदेवा रे सांग तुझ्या विण कोण दाखविल वाट निर्वाणीची हाक ऐकुनी निर्वाणीची हाक ऐकुनी चरणी दे ठावरे दत्ता दावरे दत्ता दावरे दत्ता दावरे दत्ता दावरे माई दहीहंडीसाठी मडकं पाहिजे. हो मिळेल की, द्या 250 रुपये. एवढे? अहो भाऊ, तो माठ बनवताना लई काळजी घ्यावी लागते. बरं, रंगरंगोटी आहेच की. तुम्ही एक बार घेऊन बघा, पुढच्या खेपेत कमी करू. द्या 250 रुपये. प्रपंच पूजा करता करता प्रपंच पूजा करता करता उदात बसला भाव रे दत्ता